संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, थोर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्याबाई होळकर, महामाता यशोधरा, माता भीमाई आणि रमाई या सर्वच महामानवाच्या आणि महामातांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या धम्मबांधवाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं, असे आपल्यातून स्मृतिशेष झालेले किरण आप्पाराव डोळसे या धम्मबांधवाच्या चरणी आपण सर्वांनी आदरांजली व्यक्त केली। मीही माझ्या गायन रूपी सेवेतून एक आदरांजली त्यांच्या चरणी वाहते आणि आमच्या पार्टीचे उत्कृष्ट ढोलकी वादक आनंद रसाळ बंधू, महेश वाघमारे काका आणि ज्यांचा कार्यक्रम मला खरंच मनातून बघायचा होता इतक्या दिवसांनी, ते माझे काका श्यामली कोहाळ यांचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहिला। माझ्या वडिलांकडून मी त्यांचे खूप कौतुक ऐकलेलं आहे आणि पहिल्यांदा असा योग आला की आज त्यांचा कार्यक्रम मी समोर पाहिला आणि त्यांच्या पार्टीमध्ये गाण्याचा मला योग आला। ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी डोळसे परिवाराचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या गायन रूपी सेवेला सुरुवात करते। महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषाताई शिंदे यांच्या सुंदर अशा आवाजातील आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी निलेश दादा पवार यांच्या लेखणीतून अवतरलेली ही सुंदर अशी रमाई माता माऊल्यांना मी आपल्यासाठी सादर करते। बघा, माता रमाईने तुमच्या आमच्यासाठी जो त्याग सहन केला तो सदर गीतातून तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे। पहिल्यांदाच मी ही रमाई गाण्याचा प्रयत्न करत आहे। चूकभूल झाली तर आपल्या लेकरू मानून, बहीण मानून मला क्षमा कराल ही अपेक्षा बाळगते आणि माझ्या गीताला सुरुवात करते।
आता रमाईची अवस्था रडून रडून वाईट झाली. पण माय माऊल्याचं काही क्षणात स्वतःला सावरून बाबासाहेब म्हणाले, जर सिलेंडरला पोहोचलो नाही तर करोडो अस्पृश्य जनतेच्या हक्काची आणि अधिकारांची हत्या होईल. मी एका मुलासाठी माझ्या करोडो मुलांना मारू शकत नाही. हा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा आपोआप डोळे दिसतात. काही उद्गार बाबासाहेबांनी रमायचे आपल्या शब्दाकडे लक्ष असावं. बाबासाहेबांकडे राजरत्नाच्या अंत्यविधीसाठी पैसे होते, तेव्हा मुलाच्या करुणासाठी माता रमाईने काय केले पहा. तुमच्या आणि माझ्या सुखाची त्यातच खरी ग्वाही दिसते. जीवापाड जे जगते तुला मला निलेशा, जीवापाड जे जगते तुला मला निलेशा, त्या संविधानाच्या प्रत्येक कलमात मला माझी रमाई दिसते, मला माझी रमाई दिसते. लड़का लड़का